in training programs, enriching the legal fraternity with his wisdom and dedication. An academician, a constitutional thinker, and a true legal luminary, Justice Gavai has continuously advocated for the spirit of our Constitution through his remarkable efforts. Having the Bhumi Pujan of this academy conducted by his esteemed hands is truly a moment of great honor and success for us all. It is with immense respect and gratitude that I now call upon Honorable Shri Justice Bhushan Gavai to deliver his keynote address on this momentous occasion. सम्माननीय न्यायमूर्ती प्रसन्नजी वराळे, माननीय उदयजी सामंत, दीपक केसरकरजी, माझे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्व सन्माननीय सहकारी न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती नितीन सांबळे, न्यायमूर्ती सारंग कोतवाल, न्यायमूर्ती मनीष पितळे, राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती श्री संभाजीराजे शिंदे, माझे माजी सहकारी सुरेंद्रजी तावडे, एन डी देशपांडे, महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता डॉक्टर वीरेंद्र सराफ, गोवा राज्याचे महाधिवक्ता श्री देवीदासजी पंगम, ज्यांच्या भव्य वास्तूमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे, डॉक्टर डी वाय पाटील युनिव्हर्सिटीचे चान्सलर डॉक्टर विजय पाटील, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे युवा चढवदार अध्यक्ष संग्राम देसाई, उपाध्यक्ष श्री संदीप वाजबोलाजी, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सन्माननीय सदस्य आशिष देशमुख, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे इतर सदस्य राजस्थान आणि हिमाचलहून आलेले, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सर्व सन्माननीय सदस्य, ठाणे जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश श्री अग्रवाल, महाराष्ट्र शासनाच्या न्याय विभागाचे विधी व न्याय विभागाचे सचिव श्री विलास गायकवाड, माजी ॲडिशनल सॉलिसिटर जनरल श्री अनिल सिंग, श्री राजाभाऊ रघुवंशी, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष श्री मित्र राजीव पाटील, सरकारी वकील श्री वेणेगावकर, त्याचप्रमाणे श्रीमती पौर्णिमा कंथारिया, मुंबई ॲडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष श्री प्रशांत रेडेकर व इतर सर्व पदाधिकारी, महाराष्ट्राचे माजी सर्वपक्षीय महाधिवक्ता श्री आशुतोष कुंभकोणी, आदरणीय रामशेठ ठाकूर, श्री मुश्ताक अंतुलेजी, अंजुमन इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जाहीर काजी, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व न्यायिक अधिकारी, ज्येष्ठ विधिज्ञ आणि सन्माननीय वकील मित्र आणि बंधू भगिनी, आज आपण अतिशय एका चांगल्या कार्यानिमित्त जमलो. पूर्ण देशामध्ये जी पहिली व्हेरी फर्स्ट ऑफ इट्स काइंड अशी वकिलांना ट्रेनिंग देणाऱ्या अकॅडमीच्या भूमिपूजनाच्या पवित्र कार्याकरता आपण एकत्रित झालेलो आहोत. बार काउन्सिल ऑफ इंडिया ची माझा संबंध मागच्या 5-5.5 वर्षापासून आला, जेव्हापासून मी सुप्रीम कोर्टात गेलो. परंतु बार काउन्सिल महाराष्ट्र आणि गोवा आणि जे
सध्याचे सदस्य आहेत त्यांच्यासोबत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवामध्ये मला काम करण्याची जवळपास 15 वर्षापासून संधी मिळाली. मला आठवत आहे की 2008-9च्या दरम्यान ज्यावेळेला मी नागपूरला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जज नागपूरला जज होतो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जज व्हायचा होतो, त्यावेळेला तेव्हाचे सरकारी वकील आणि आताचे माझे सहकारी नितीन सांबरे यांच्यासोबत जे नवीन निवडून आलेले तरुण बार काउन्सिलचे सदस्य होते, ते आशिष देशमुख असो, सतीश देशमुख असो, जायवाई साहेब असो, इतर सर्वजण, नागपूरचे आमचे अनिल गोरदुपे, कुरेशी आणि इतर सर्वजण आले होते. आणि त्यावेळेला बार काउन्सिलचं स्वरूप म्हणजे फक्त बार काउन्सिलचं इलेक्शन आणि मीटिंग झाल्यानंतर सी ग्रीनवरचा कार्यक्रम अशा प्रकारचं स्वरूप होतं. परंतु या सर्वांमध्ये काहीतरी नवीन असं करावं अशी उमेद होती. आणि जायभाग साहेबांच्या संकल्पनेतून त्या अगोदर आमचे मित्र राजीव पाटील कानेटकर साहेब, त्याचप्रमाणे आव्हाड सर यांनी ऑलरेडी कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्रामची मुहूर्तमेढ रोवली होती आणि ते पुढे नेण्याचं काम या सर्वांनी त्यावेळेला ठरवलं होतं. आणि मला अतिशय आनंद होतो आहे आज ज्या कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्रामच्या बीजाचं आपण बीजारोपण केलं होतं त्याचा वटवृक्ष होण्याच्या दृष्टीनं आजचा हा अतिशय महत्त्वाचा क्षण आहे. आणि मला निश्चितच खात्री आहे की वर्षभरामध्ये वटवृक्ष तयार होईल. या वटवृक्षाच्या इमारतीमध्ये कंटिन्युअस लिगल एज्युकेशनचा प्रोग्राम हा निरंतर चालू राहील. मी आपल्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो, आभार व्यक्त करतो. कुठलंही ज्ञान हे स्टॅटिक नसतं आणि लॉ तर हा असा सब्जेक्ट आहे, तो कुठलाही सब्जेक्ट असो, मेडिसिनचा जरी सब्जेक्ट असो, डॉक्टर काळजी आहे, एक नवीन नवीन संशोधन होत राहतं, नवीन नवीन कायदे येत राहतात, कायद्यांचं नवीन नवीन इंटरप्रिटेशन होत राहतं. आणि त्याच्यामुळे वकिलाला कंटिन्युअसली शिक्षित होणं हे आवश्यक असतं. डॉक्टरांच्या कॉन्फरन्सेस वगैरे याच्या अगोदर आपल्याला माहीत होत्या, परंतु गेल्या 15 वर्षामध्ये बार काउन्सिलने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन हा जो कंटिन्युअस लिगल एज्युकेशनचा प्रोग्राम राबवलेला आहे त्याबद्दल त्यांचं एवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे. मी स्वतः या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये सहभागी झालेलो आहे. माझे सन्माननीय सहकारी ओक साहेब आणि मी आम्ही जवळपास कुठलाही बार काउन्सिलचा कार्यक्रम असो, कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्रामचा, त्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. आणि या कार्यक्रमाला एक परमनन्सी यावी या दृष्टीनं आपण जी अकादमी उभी करत आहात त्याबद्दल आपले खरोखर मी आभार व्यक्त करू इच्छितो. मगाशी उल्लेख झाला, उदय सामंत म्हणाले की त्याच्यामध्ये संग्रामी म्हणाले की पितृपंधरवड्यात हा कार्यक्रम तुम्ही कसा घेता. आपण सेक्युलर देशाचे नागरिक आहोत आणि त्यामुळे सगळे 365 दिवस आपल्यासाठी पवित्र दिवस आहेत. आणि उदय सामंतांनी सांगितल्याप्रमाणे या पितृपक्षामध्ये आपले पितृ आशीर्वाद देत असतील की हा कार्यक्रम आणि योजना चांगल्या रीतीनं पूर्ण झाली पाहिजे. आणि संग्राम देसाईंनी जो संकल्प केलेला आहे की वर्षभरामध्ये ती या बिल्डिंगचं उद्घाटन करणार आहेत. मला निश्चितच खात्री आहे की
महाराष्ट्र राज्याच्या सहकार्याने हा कार्यक्रम निश्चित रूपात पूर्णत्वास येईल. सुरुवात चांगली झालेली आहे. त्याला म्हणतात चॅरिटी बिगिन्स ॲट होम. बार काउन्सिलच्या सर्व सदस्यांनी 1,21,21 लाखाचा धनादेश सचिवांच्या हाती सुपूर्द केलेला आहे. आमच्या गजाननराव त्याच्यापुढे जाऊन त्यांनी 25 लाख दिले आहेत आणि रामसेठ ठाकूर जे इथले खासदार होते आणि मी त्यांना फार पूर्वीपासून ओळखतो. माझ्या वडिलांचे अतिशय कनिष्ठ असे ते मित्र आहेत. त्यांनी सुद्धा 25 लाखाची देणगी दिलेली आहे. 50 लाख सॉरी 50. म्हणजे गजाननरावांना डबल करायचं होतं मला. गजाननराव मला वाटते ते भरपाई करतील. त्यांचं कार्यक्षेत्र आहे. सुरुवात चांगली झालेली आहे. देवेंद्रजींनी सुद्धा 10 कोटी जाहीर केले. आपल्या घटनेमध्ये आपली भारतीय राज्यघटना जी आहे त्या घटनेचे जे आधारस्तंभ आहेत, मग ती कार्यपालिका असो, विधिपालिका असो आणि न्यायपालिका असो, दे आर ऑल कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. प्रत्येकाचं कार्यक्षेत्र आपल्या घटनेने नमूद केलेलं आहे. आणि आम्ही नेहमीच म्हणतो की ज्युडिशरी डज नॉट हॅव अ पॉवर ऑफ पर्स अँड स्वॉर्ड. आणि त्याच्यामुळे त्याच्याकरता एक्झिक्युटिव्हमध्येच पाहावं लागतं. पण तुम्हाला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्रामध्ये ज्युडिशरी आणि एक्झिक्युटिव्ह हॅव ऑलवेज बीन कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. मग ते ज्युडिशरीचे कुठलेही प्रोजेक्ट असो, शासनाची नेहमी मदत झालेली आहे. आताच उदय सामंतांनी उल्लेख केला 3 नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचा. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी औरंगाबाद आणि नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई. संग्राम देसाईंनी सांगितल्याप्रमाणे नागपूरच्या युनिव्हर्सिटीचे, औरंगाबाद युनिव्हर्सिटीचे पैसे शासनाकडे अडकले होते आणि म्हणून त्यावेळच्या त्या सरकारचे हायर टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटचे उदयजी मंत्री होते. या प्रसंगी मी उद्धव ठाकरेंचा उल्लेख करेल. उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्या काळात आम्हाला महत्वाची अशी मदत केलेली आहे. तुम्ही संग्रामला सांगितलं की उदयजींना मला बोलायला सांग. 1-2 दिवस त्यांचा काही फोन आला नाही. मी विचारलं संग्रामला काय, तर ते घाबरतात म्हणजे बोलायला. म्हटलं काही न्यायमूर्ती हा काही काटेरी नसतो की हात लावायला लावला तर काटेरी टोचतील. तुम्ही त्यांचा नंबर घेतला आणि त्यांच्याशी बोललो. अतिशय जलद गतीनं त्यांनी ते फंड्स अवेलेबल केले आणि मला सांगायला अभिमान वाटतो की नागपूरचा जो आमचा कॅम्पस झालेला आहे, NLUचा कॅम्पस, तो एक अतिशय जागतिक स्तरावरती ज्याची आपल्याला कम्पेअर करता येईल असा उभा झालेला आहे. त्यामध्ये शासनाचं महत्वाचं योगदान आहे. त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालखंडात या 3 युनिव्हर्सिटीज सुरू झाल्या होत्या. त्यावेळेला दोन्ही युनिव्हर्सिटीजला, मग ती नागपूरची असो आणि औरंगाबादची असो, देवेंद्रजीच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडात जागा उपलब्ध करून देण्यात आल्या. काम सुरू करण्यात आलं. मुंबईच्या युनिव्हर्सिटीचा जागेचा प्रश्न आता काही वर्षापूर्वी, मागच्या वर्षात वाटते तो आता सुटलेला आहे आणि मला खात्री आहे की निश्चितच लवकरात लवकर मुंबईच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचं सुद्धा बांधकाम सुरू होईल. याच आठवड्यामध्ये 4-5 दिवसाच्या अगोदर मुंबईच्या नवीन हायकोर्टाच्या नवीन इमारतीचं ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी आमच्या देशाचे सन्माननीय मुख्य न्यायाधीश
धनंजयजी चंद्रचूड त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आपण आज लेक्चर सुरू केलेली आहे. त्यांच्या हस्ते पार पाडलं. खरं म्हणजे अतिशय लवकरात लवकर जागा शासनाने दिली, त्याबद्दल शासनाचं कौतुक केलं पाहिजे. कार्यक्रम फार कमी वेळामध्ये झाला, पण तरी सुद्धा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम मुंबई उच्च न्यायालयाने आणि शासनाने केला. त्याबद्दल मी मुंबई उच्च न्यायालयाचं आणि शासनाचं सुद्धा अभिनंदन करतो. मला खात्री आहे की नवीन उच्च न्यायालयाची इमारत लवकरात लवकर तिचं बांधकाम सुरू होईल आणि ते बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होऊन चांगल्या सुविधांनी युक्त अशी मुंबई उच्च न्यायालयाची इमारत लवकरात लवकर पूर्ण होईल. बराड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही अकॅडमी नुसतं लर्निंग अकॅडमी राहणार नाही, तर रिसर्च अकॅडमी सुद्धा म्हणून कार्य करेल. आता सांगितल्याप्रमाणे आपल्या व्यवसायातून वेळ काढून अनेक अशा वकिलांनी या अकॅडमीमध्ये फॅकल्टी म्हणून काम करण्याचं कबूल केलेलं आहे. मी त्या सर्व ज्येष्ठ वकिलांचे आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. पुढच्या 6 वर्षानंतर मी रिटायर होणार आहे, त्यामुळे मीही अवेलेबल राहील जेव्हा केव्हा तुम्ही मला बोलवाल. आणि मी निश्चितच मला आनंद होईल की या अकॅडमीमध्ये जे काही मला कॉन्ट्रीब्यूट करता येईल. 3 पुस्तकांचं आपण पब्लिकेशन केलेलं आहे आणि अनेक असे पुस्तकं आपण पब्लिश करणार आहात. त्याबद्दल कानेटकर साहेबांचं, गुजराती साहेबांचं आणि आव्हाड सरांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय उत्कृष्ट असे पुस्तकं नवीन वकिलांना मार्गदर्शन व्हावं याकरता दिलेले आहेत. या प्रसंगी मी काही आपला जास्त वेळ घेणार नाही. ऑलरेडी कार्यक्रम वेळेपेक्षा लांबलेला आहे, परंतु संग्रामजींनी उल्लेख केला कोल्हापूर बेंचचा, आणि जेव्हा जेव्हा मला संधी मिळते त्यावेळेला मी निश्चितप्रमाणे कोल्हापूरच्या विषयाला हात लावतो. आणि मला वाटतं की कोल्हापूर बेंचला पाठिंबा देणारा, उघडपणे पाठिंबा देणारा, तरी मी एकमेव सुप्रीम कोर्ट जज आहे. ज्या वेळेला बेंचेस तयार होतात त्यावेळेला ॲलिगेशन केलं जाते की जास्त जर आपण बेंचेस निर्माण केले तर आपण उच्च न्यायालयाच्या स्तराचं एक डिग्रेडेशन करतो. मला आठवते एक 10 वर्षापूर्वी स्वामीनारायण मंदिरामध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याची मुंबईला कॉन्फरन्स झाली होती आणि त्यावेळेला एस्टॅब्लिशमेंट ऑफ बेंचेसवरती एक परिसंवाद होता. एक सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्रातून गेलेले ज्येष्ठ विधिज्ञ त्यावेळेला आणि मी असे आम्ही दोघं जण बोलणार होतो. त्यांचं नाव घेणार नाही कारण नाही तर तुम्ही त्यांना ब्रीफा देणं बंद कराल. तर ते वकील म्हणाले की औरंगाबादचा अनुभव पाहता बेंचेस नवीन निर्माण करू नये. त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की औरंगाबाद बेंच झाल्यावरती इट हॅज प्रूव्ड टू बी नथिंग एल्स बट एन इलेव्हेटेड डिस्ट्रिक्ट कोर्ट. फॉर्च्युनेटली त्यांच्यानंतर माझं भाषण होतं. समोर आमच्या साधनाताई बसल्या होत्या प्रेक्षामध्ये. त्यांचा चेहरा एकदम हे झाला म्हटलं. आणि त्यानंतर मी ज्यावेळेला बोललो, खरं म्हणजे औरंगाबाद बेंचच्या स्थापनेचं जर कोणाला श्रेय द्यायचं असेल तर ते तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले, त्याचप्रमाणे त्यावेळेचे विधी व न्यायमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील आणि मुश्ताकभाई आज उपस्थित
उपस्थित आहेत आणि त्यावेळचे मुख्य न्यायाधीश देशपांडे या तिघांनी निर्णय घेतला. जागा नव्हती आणि औरंगाबादच्या डिस्ट्रिक्ट कोर्टच्या बिल्डिंगमध्ये औरंगाबाद खंडपीठाचं काम सुरू झालं आणि आज आपण बघतो तिथे प्रॅक्टिस करणारे म्हणजे अगोदर आम्ही मुंबईला प्रॅक्टिस करायचो. आमचे राजाभाऊ तिकडे औरंगाबादला गेले, मी नागपूरला गेलो, ऍडिशनल सॉलिसिटर जनरल झाले आणि औरंगाबाद खंडपीठाने अनेक असे न्यायाधीश दिले की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने औरंगाबादच्या नावाला मोठं केलेलं आहे. औरंगाबादने 4 मुख्य न्यायाधीश दिले. नरेश पाटील, संभाजीराव शिंदे, संजय गंगापूरवाला आणि आमचे मित्र प्रसन्नजी वराळे. आणि प्रसन्नजी वराळे यांच्या रूपानं औरंगाबाद बेंचला सुप्रीम कोर्टात सुद्धा प्रतिनिधित्व मिळालं आणि म्हणून मी छातीरोगप्रमाणे सांगू शकतो की एस्टॅब्लिशमेंट ऑफ बेंचेस they do not bring down the reputation of the High Court. On the contrary, given an opportunity, they show that if not above, but we are on par with the main benches. आणि मी पण नागपूरचा आहे त्यामुळे मला निश्चित खात्री आहे देवेंद्रजींनी सांगितलं आपल्या भाषणात की शासनाचा पाठिंबा आहे. मला माहित आहे जेव्हा जेव्हा मी औरंगाबादचा उल्लेख करतो त्यावेळेला पुण्याच्या लोकांच्या पोटात दुखतं, परंतु त्याला इलाज नाही. पुन्हा मुंबई हा हार्डली 3 तासाचा अंतर आहे. परंतु आपण विचार केला पाहिजे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका टोकाला राहणारा माणूस किंवा सांगली जिल्ह्यातील, सोलापूर जिल्ह्यातील एका टोकाला राहणारा माणूस ज्याला मुंबईला यायला 15, 16, 17 तासाचा प्रवास करून यावं लागतं. मुंबई ही फार खर्चिक अशी सिटी आहे. वकिलांच्या फीही बऱ्याचदा पक्षकारांच्या आवाक्याबाहेर असतात आणि भारतीय राज्यघटनेने न्यायाचा हक्क हा एक मूलभूत हक्क मानलेला आहे आणि तो जर आपण मूलभूत हक्क मानत असू तर पक्षकाराला कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळे कोल्हापूरला खंडपीठ स्थापन होणं ही काळाची गरज आहे, जेणेकरून त्या विभागातल्या दूरवर पसरलेल्या नागरिकाला कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळू शकेल. आज आपण बघतो की औरंगाबादचे अतिशय उत्कृष्ट असे वकील आहेत. ज्यावेळेला इलेक्शनचा प्रश्न येतो त्यावेळेला निश्चितच औरंगाबादला चांगले रिप्रेझेंटेशन दिले जाते. आपण हे वर्ष भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सव म्हणून साजरा करतो. मला आनंद आहे आणि याचबरोबर या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वकिली सुरू करून 100 वर्ष पूर्ण झाले आणि या अमृत महोत्सवात आणि शतक महोत्सवात मला आनंद आहे की उदयजींनी सांगितल्याप्रमाणे मंडणगडला जो तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तालुका आहे त्या तालुक्यामध्ये न्यायालय स्थापन करण्याची आपल्याला संधी मिळाली, जेणेकरून बाबासाहेबांच्या खुनातून थोडाफार मुक्त होण्याचा आपण हा एक प्रयत्न आहे. कालच विलास गायकवाडांनी शासनाने काल निर्णय घेतले त्याची कॉपी पाठवली आणि अनेक ठिकाणी महाराष्ट्र शासनाने अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश त्याचप्रमाणे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनचे कोर्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाचं त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाचं अभिनंदन करतो की
या प्रयत्नातून या देशातील नागरिकाला न्याय जवळ पोहोचेल त्याबद्दल त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो. हिंगोलीचंही नोटिफिकेशन आलेलं आहे. बऱ्याच काळापासून हा प्रश्न प्रलंबित होता. महाड ज्याला पूर्ण इंटरनॅशनल स्तरावर बाबासाहेबांनी जिथे चौदार तळाच्या सत्याग्रह केला त्या महाडला सुद्धा कोर्ट ऍडिशनल डिस्ट्रिक्ट जजचं कोर्ट निर्माण करायचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्यांचं अभिनंदन करतो मी. भारतीय राज्यघटनेने न्याय तो सामाजिक आर्थिक आणि पॉलिटिकल हा मान्य केलेला आहे. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की by adopting the principle of one person, one vote, one value, we have attempted to achieve political justice, political equality. But what about economic and social equalities? What about social and economic justice? On an economic plane, we have a society where the entire wealth of the country is concentrated in few hands, whereas the vast majority is finding it difficult to meet two ends of justice. On a social plane, we have a society which is compartmentalized into 4 compartments, wherein the movement from one compartment to the other compartment is impossible. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की a lawyer is a social engineer and a constitution is an instrument to achieve at a social and economic revolution. मला खात्री आहे की आपण जी अकॅडमी उभी करत आहात त्या अकॅडमीमधनं नुसतंच वकिली करणारे वकील नाही तर एक सामाजिक आणि आर्थिक क्रांती निर्माण करण्याकरता एक सोशल इंजिनियर असे वकील आपण तयार कराल. या जेणेकरून या देशातील नागरिकाला जो न्यायाचा हक्क आहे तो न्यायाचा हक्क मिळण्याकरता कमिटमेंट करणारे वकील आपण तयार कराल. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. संग्राम देसाई आणि त्यांचे सर्व सहकारी. संग्राम देसाई तडफदार आहे. उदय सामंतांचा त्यांना पाठिंबा आहे आणि मुंबई म्हणजे असं म्हटलं जाते की मुंबईला ज्यावेळेला मनोहर साहेब ऍडव्होकेट जनरल म्हणून आले त्यानंतर मुंबईच्या वकिलांना कळायला लागले की त्यांची फीस काय असायला पाहिजे आणि मोठमोठे वकील बसले आहेत समोर. राजाभाऊ आहेत, राजू पाटील आहेत, जोशी काका आहेत, खांडेवारकर साहेब आहेत. पैशाला काही मला वाटतं कमी पडणार नाही. म्हणजे 100 लोकांनी जरी फॅकल्टी म्हणून डोनेट करायचा प्रयत्न केला तरी कॉन्ट्रीब्युशन करता त्यापेक्षा अनेक असे वकील मला वाटतं समोर येतील. मला खात्री आहे की हा प्रकल्प निश्चितच लवकरात लवकर पूर्ण होईल आणि या प्रकल्पामुळे राष्ट्रीय स्तरावर एक अतिशय उत्कृष्ट अशी आमचे सतीश माने शिंदे आहेत. ते तर मला वाटते सगळे शाहरुख खान वगैरे वगैरेचे वकील असतात त्याच्यामुळे त्यांच्याकडून मी नावं याच्यासाठी सांगितले की डोनेशन घेताना त्यांच्याकडून तुम्ही जरा ते लक्षात घेऊन ही महाराष्ट्राचं मान उंचावणारी देशामध्ये पहिली असणारी जी लॉयर्स अकॅडमी आहे ती एक मानाची
मानचिन्ह समजेल आणि इट विल बी अ रोल. जसं आपला क्लेप आहे, क्लेप इज अ रोल मॉडेल थ्रू आउट द कंट्री. मागच्या वर्षी गुजरातमध्ये मला संधी मिळाली, त्यांनी महाराष्ट्र बार काउन्सिल सोबत कोलॅबोरेशन करून गुजरातमध्ये पण सुद्धा क्लेप चालू केलेला आहे. आणि ही पहिली अकॅडमी झाल्यावरती आणि मला खात्री आहे की बिल्डिंगही चांगली होईल. आपण कार्यक्रम ज्या इमारतीतून सुरू करत आहोत, खरं म्हणजे विजय पाटलांना मी सांगणार होतो की मागच्या 3-4 महिन्याच्या अगोदर मी कोलंबियाला आणि हार्वर्डला जाऊन आलो आणि कोलंबियामधल्या केनेडी सेंटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनचा जो ऑडिटोरियम आहे त्याच्यापेक्षा हा ऑडिटोरियम अतिशय जास्त सुंदर आहे. त्यांचं सर्वांचं अभिनंदन. या अशा इमारतीच्या धर्तीवरती काल आपण सकाळी वॉकआउट सुद्धा पाहिलेला आहे. अतिशय सुंदर इमारत आहे. एक मोठं ऑडिटोरियम, दुसरं छोटं ऑडिटोरियम, 2 120 स्टुडंट्सच्या क्लासरूम्स, त्याचप्रमाणे रेसिडेन्शियल अकोमोडेशन जेणेकरून वकिलांना इन हाऊस तिथं ट्रेनिंग घेता येईल. ही इमारत लवकरात लवकर पूर्ण होईल आणि त्या इमारतीतून एक जे सोशल इंजिनियर असे वकील आपण तयार करू आणि आपल्या भारतीय घटनाकारांची जी संकल्पना आहे, देशात सामाजिक आणि आर्थिक समानता, सोशल आणि इकॉनॉमिक जस्टिसच्या दृष्टीनं एक प्रेरणा म्हणून काम करू अशी शुभेच्छा व्यक्त करून आपण या प्रसंगी मला बोलावलं. तर मी आभार मानायचे नाही, कारण आय कन्सिडर माय सेल्फ टू बी पार्ट ऑफ बार काउन्सिल. आपल्या सर्वांचं या प्रसंगी अभिनंदन करतो. क्षमितानी खरोखर चांगलं कंपेअरिंग केलेलं आहे आणि तिला पण शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना या शुभप्रसंगी मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. Thank you, sir, for delivering your keynote address on this momentous occasion. As we approach the end of our today's inaugural function, I now invite Advocate Sudeep Pasula, Vice Chairman of PCMG, to offer a vote of thanks to our esteemed guests and audience.